चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाव कन्सेप्ट ऑफ द डे सिरीज. ओके, पार्ट 2 डे 2. आपला पहिला लेक्चर कन्सेप्ट ऑफ द डे वर झालेला होता. ओके, कुठला टॉपिक होता पहिल्या कन्सेप्टचा आपला? व्हॉल्यूमेट्रिक बॅचिंग. ओके, बॅचिंग बद्दल आपण संपूर्ण माहिती घेतलेली होती. ओके, व्हॉल्यूम बॅचिंगने इन्ग्रेडियंटच्या क्वांटिटीज कशा फाइंड आउट करायचा मी तुम्हाला सांगितलं होतं. जर तुम्हाला 1 मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनवायचं आहे तर त्यासाठी सिमेंट कसं काढायचं, सॅन्ड कसं काढायचं, ॲग्रिगेट कसं काढायचं. ओके, एक्सपेक्ट करतो की तुम्हाला तो टॉपिक समजलेला असेल. नाउ आजचा आपला सेकंड टॉपिक बॉक्स कंपाऊंड. व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक अगेन. ओके, बॉक्स कंपाऊंड. बॉक्स कंपाऊंड वरती प्रत्येक एक्झाम मध्ये एक ना एक क्वेश्चन तर नेहमी राहतो. ओके, बट ऍक्च्युअली आपल्याला बॉक्स कंपाऊंडचा पूर्ण कन्सेप्ट आज समजून घ्यायचा आहे. कुठल्या लेवलनी आपल्याला बॉक्स कंपाऊंड वरती क्वेश्चन विचारू शकतं, मल्टिपल क्वेश्चन आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सुद्धा हा कन्सेप्ट झाल्यानंतर करू. ओके, चला आवाज क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, हा स्टार्ट करतो आपलं लेक्चर. हा, याबद्दल बघा, पुण्यामध्ये आपली सेकंड बॅच ऑफलाईन ऑनलाईन. ओके, पुण्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन दॅट इज हायब्रिड बॅच आपली सुरू होत आहे. ओके, त्यासाठीचे ऍडमिशन ऑलरेडी ओपन झालेले आहे. फीस फक्त 9,999. ओके, यामध्ये तुम्हाला टेक्निकल, नॉन टेक्निकल, टेस्ट सिरीज, सब्जेक्ट वाईज टेस्ट, कंटेंट वाईज टेस्ट आणि फुल सिलेबस टेस्ट सगळं मिळणार आहे. ठीक आहे, याबद्दलची अधिक माहिती आपण आपला कन्सेप्ट झाला की बघूया. चला आधी आपण बघूया आपला कन्सेप्ट. चला, बॉक्स कंपाऊंड काय असतं? सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे की जे काही केमिकल सिमेंट कसं बनतं, सगळ्यात पहिले बॉक्स कंपाऊंड कशाचे असतात? सिमेंटचे असतात. ओके, काय असतं? काही केमिकल कंपोजिशन पासून सिमेंट बनतं. फॉर एक्झाम्पल, कोणाकोणापासून सिमेंट बनतं आपलं? आपण म्हणतो लाईम, सिलिका, अल्युमिना, आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशिया, सल्फर ऑक्साईड, त्यानंतर सोडा आणि पोटॅश. ओके, ज्या विद्यार्थी आपल्या क्लासला आहे त्यांना याबद्दलची सगळी माहिती ऑलरेडी आहे. ओके, हा, मग ह्या सगळ्या केमिकलला आपण काय करतो रे? 1400 ते 1600 डिग्री सेल्सिअस वरती, किती? 1400 ते 1600 डिग्री सेल्सिअसला आपण रोटरी किल मध्ये बर्न करतो. ओके, सगळ्या केमिकलला आपण 1400 ते 1600 डिग्री सेल्सिअसला बर्न करतो. बर्न केल्यानंतर काय होतात? आपल्याला क्लिंकर्स फॉर्मेशन दिसतात. क्लिंकर्स फॉर्मेशन म्हणजे काय? गोळे गोळे असतात ना. ओके, स्मॉल बॉल्स आपल्याला दिसतात. ह्या सगळ्या मटेरियलला, या सगळ्या केमिकलला जेव्हा आपण बर्न केलं त्यावेळेस आपल्याकडे एक क्लिंकर्स फॉर्म होतात. ते क्लिंकर्स म्हणजेच काय असतात? बॉक्स कंपाऊंड असतात. काय असतात ते? बॉक्स कंपाऊंड. आता काय झालं? सगळ्यात पहिले तुम्ही केमिकलला बर्न केलं. ओके, म्हणजे सगळे केमिकल एक दुसऱ्यांमध्ये फ्यूज झाले असतील, एक दुसऱ्यांमध्ये मिक्स झालेले असतील. ओके, दॅट इज बॉक्स कंपाऊंड. ओके, मग जे बॉक्स कंपाऊंड फॉर्म होतात ते 4 प्रकारचे असतात. किती प्रकारचे? 4 प्रकारचे. पहिला कोणता असतो? पहिला असतो आपला ट्राय कॅल्शियम सिलिकेट. ओके, दॅट इज डिनोटेड बाय C3S. काय म्हणतो याला आपण? C3S. सेकंड जो फॉर्म होतो तो असतो डाय कॅल्शियम सिलिकेट. इट इज नोन एज C2S. ओके, थर्ड इज ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट, दॅट इज C3A. आणि टेट्रा कॅल्शियम अल्युमिनोफेराइड. चौथा जो बनतो तो कोणता असतो? टेट्रा कॅल्शियम अल्युमिनोफेराइड, दॅट इज C4AF. कोणता असतो तो? C4AF. मग आता मला सांगा, ज्यावेळेस आपण सिमेंट मध्ये म्हणतो केमिकल कंपोजिशन आपण बघितलं तर आपण म्हटलं होतं लाईम इज ऍक्ट ॲज अन बाइंडिंग मटेरियल इन सिमेंट. जसं की तुम्ही कॉन्क्रीटला म्हणता की कॉन्क्रीटमध्ये कोण बाइंडिंग मटेरियल असतो? सिमेंट असतो. मग सिमेंटमध्ये बाइंडिंग प्रॉपर्टी कोणामुळे आली आहे? त्याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे? लाईम प्रेझेंट आहे. तसंच सिलिका कोणासाठी रिस्पॉन्सिबल असतो? सिलिका काय देतो? सिमेंटला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो. काय प्रोव्हाइड करतो? स्ट्रेंथ. अल्युमिना काय प्रोव्हाइड करतो? अल्युमिना सिमेंटला सेट करण्याचं काम करतं. सेट आणि हार्ड तुम्हाला माहिती आहे ना. सिमेंटमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी टाकता तर पाणी टाकल्यानंतर सिमेंट कसा होतो आपला? सेट आणि हार्ड होतो. कोणत्या प्रोसेसमुळे? हायड्रेशन रिएक्शनमुळे. कोणामुळे? हायड्रेशन रिएक्शनमुळे तो सेट होतो. म्हणजे प्रत्येक केमिकलचं काहीतरी फंक्शन फिक्स आहे. जसं लाईमचं फंक्शन आहे बाइंडिंग, सिलिकाचं फंक्शन आहे स्ट्रेंथ, अल्युमिनाचं फंक्शन आहे सेटिंग, आयर्न ऑक्साईडचं फंक्शन काय? कलर. जो काही सिमेंटचा तुमचा कलर आहे, कोणता कलर आहे सिमेंटचा? ग्रीनिश ग्रे. हा कोणामुळे आलाय? आयर्न ऑक्साईडमुळे आलाय. बरोबर आहे. केमिकल कंपोजिशन वरती आपण एक सेपरेट लेक्चर घेऊया, पण इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतोय. कळलं? हा, मॅग्नेशिया हार्डनेस प्रोव्हाइड करतो. सोडा पोटॅश काय असतं? सोडा पोटॅश तुम्हाला मी सांगितलेलं होतं. सोडा पोटॅश काय असतं? जसं की तुम्ही किराणा दुकानात गेले आणि किराणा दुकानात गेल्यानंतर 1 किलो गहू घेतला. किती किलो? 1 किलो गहू घेतला. तर त्या गव्हामध्ये फक्त गहूच असता की काही कचरा असते? असते ना. म्हणजे कोणती वस्तू तुम्हाला जर घ्यायला तुम्ही गेले, ओके, तर त्यामध्ये प्युअर असते का ती गोष्ट? कधीच नाही. त्यामध्ये अनवॉन्टेड मटेरियल काही ना काही पर्सेंटेज मध्ये असतात. सोनं तुम्ही घ्यायला घेतले, ओके, कॅरेट नुसार भेटते ते, म्हणजे प्युअर असते का? एकदम प्युअर कधीच गोष्ट नसते. म्हणजे अनवॉन्टेड मटेरियल म्हणजे आपण कचरा जर म्हटला तर प्रत्येक मटेरियल असतो. तसंच या सिमेंट मध्ये ज्यावेळेस तुम्ही केमिकल ऍड करता त्या प्रत्येक केमिकल मध्ये लाईम मध्ये थोडासा कचरा असणार, सिलिका मध्ये थोडासा कचरा असणार, अल्युमिना मध्ये थोडासा कचरा असणार. ओके, मग या कचऱ्यांची, या अनवॉन्टेड मटेरियलची मी एक क्वांटिटी फाइंड आउट केली आणि त्याला म्हटलं, मी काय म्हटलं? सोडा आणि पोटॅश. बरोबर आहे. मग सोडा आणि पोटॅश त्याचे होते. सल्फर ऑक्साईड काय बनवतो सिमेंटला? सल्फर ऑक्साईड सिमेंटला साऊंडनेस प्रॉपर्टी देतो. साऊंडनेस
साऊंडनेस प्रॉपर्टी म्हणजे वेदरिंग कॅरेक्टरिस्टिक्सला सहन करण्याची ताकद. बरोबर आहे. हे झाली सल्फेट ऑक्साईड. मग आता आपण काय केलं, या सगळ्यांना 1400-1600 डिग्री सेल्सिअस बंद केलं. आपल्याकडे 4 कंपाऊंड भेटले, दॅट इज कॉल्ड एज बोक्स कंपाऊंड. बरोबर आहे. मग आता मला सांगा, ज्या बोक्स कंपाऊंड मध्ये सिलिका लागला असेल, काय लागला असेल, सिलिका. सिलिका काय प्रोव्हाइड करत होता, सिमेंट मध्ये स्ट्रेंथ प्रोव्हाइड करत होता. म्हणजे हा ट्राय कॅल्शियम सिलिकेट काय प्रोव्हाइड करणार, कोणती प्रॉपर्टी देणार सिमेंटला, स्ट्रेंथ देणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे पण डाय कॅल्शियम सिलिकेट आहे. ट्राय म्हणजे 3, डाय म्हणजे 2. बरोबर आहे. म्हणजे पहा, ट्रायच्या खाली मी सी च्या खाली 3 लिहिलं आणि इथे सी च्या खाली 2 लिहिलं. कळलं. हा, मग आता दोन्ही मध्ये एस एस लागलाय म्हणजे दोघे जण काय देतील, स्ट्रेंथ देतील. ओके, लक्षात ठेवायचं नेहमी जो C3S असतो ट्राय कॅल्शियम सिलिकेट, हा कोणती स्ट्रेंथ देतं, हा इनिशियल स्ट्रेंथ देतो. कोणती स्ट्रेंथ, इनिशियल स्ट्रेंथ. इनिशियल स्ट्रेंथ म्हणजे काय रे, तुम्ही जर एखादा सिमेंटचा क्यूब बनवला आणि सिमेंटचा क्यूब बनवल्यानंतर त्याला एका दिवसामध्ये 3 दिवसामध्ये जर तुम्ही त्याची स्ट्रेंथ काढत असणार, म्हणता तुम्ही 1 डे स्ट्रेंथ ऑफ क्यूब, 3 डेज स्ट्रेंथ ऑफ क्यूब. बरोबर आहे. ते जे इनिशियल स्ट्रेंथ तुमच्या सिमेंटला जो प्रोव्हाइड करतो तो असतो ट्राय कॅल्शियम सिलिकेट. कोण असतो, ट्राय कॅल्शियम सिलिकेट. ओके, ट्राय कॅल्शियम सिलिकेट, ट्राय कॅल्शियम, ट्राय कॅल्शियम. कॅल्शियमचा तिसरा भाग म्हणजे काय लिहिलं मी, 3CaO. कॅल्शियम म्हणजे काय, कॅल्शियम ऑक्साईड. म्हणजे काय, कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे काय असते, लाईम असते. काय असते, लाईम. बरोबर आहे. 3CO. सिलिकेट, सिलिका कशाने रिप्रेझेंट केला होता आपण, SiO2. कशाने, SiO2. फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे का, नाही. ट्राय म्हणजे 3 लिहायचं, कॅल्शियम म्हणजे COO लिहायचं, सिलिका म्हणजे SiO2 लिहायचं, संपला विषय. बरोबर आहे. फॉर्म्युला जर तुम्हाला परीक्षेत विचारला तर. तसंच डाय कॅल्शियम सिलिकेट, डाय म्हणजे कितवा भाग रे, डाय म्हणजे दुसरा भाग. दुसरा भाग म्हणजे 2, कॅल्शियम म्हणजे CaO, सिलिका म्हणजे SiO2, संपला विषय. बरोबर आहे. तिसरा, आता हे सगळे सिमेंट मध्ये ऑलरेडी होते ना, सिलिका होता, लाईम होता, तेच भेटणार आहे तुम्हाला. काही एखादा बाहेरचा सबस्टन्स येऊन भेटन जो तुम्ही टाकलाय नाही, तो भेटन का याच्यात बोक्स कंपाऊंड मध्ये, बिलकुल शक्यच नाही आहे ते. बरोबर आहे. हा, तसंच ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट. ट्राय म्हणजे 3, लिहिला 3. बरोबर आहे. कॅल्शियम म्हणजे CO, अल्युमिनाला कशाने रिप्रेझेंट केलं होतं, Al2O3, लिहिला फॉर्म्युला. ओके. हा, टेट्रा कॅल्शियम अल्युमिनोफेरेट, काहीच हे नाही. टेट्रा म्हणजे 4, टेट्रा म्हणजे फ्रो, लिहिला 4. कॅल्शियम म्हणजे CaO, अल्युमिना म्हणजे Al2O3 आणि फेराइट, फेराइट म्हणजे फेरस ऑक्साईड, फेरस ऑक्साईड म्हणजे आयरन ऑक्साईड. आयरन ऑक्साईडला कशाने डिनोट केलं होतं, Fe2O3. जमला फॉर्म्युला. फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे का, नाही. बरोबर आहे. हा, हे झालं त्याचं रिप्रेझेंटेशन. मग आता आपण म्हटलं ट्राय कॅल्शियम सिलिकेट काय करते, इनिशियल स्ट्रेंथ देते. बरोबर आहे. इनिशियल स्ट्रेंथ पहिल्या दिवसाची, 3 दिवसाची, 5 दिवसाची, जे काय असेल इनिशियल. बरोबर आहे. तसंच डाय कॅल्शियम सिलिकेट ज्यावेळेस मी म्हटलं डाय कॅल्शियम सिलिकेट, याच्यात सिलिका लागलाय म्हणजे हाय काय देईन, स्ट्रेंथच देईल. हा देते तुम्हाला फायनल स्ट्रेंथ. कोणती, फायनल स्ट्रेंथ, किंवा याला आपण म्हणतो अल्टिमेट स्ट्रेंथ. अल्टिमेट स्ट्रेंथ, अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणजे फायनल स्ट्रेंथ. म्हणजे आपण जे डिझाईन स्ट्रेंथ घेतो 28 दिवसाची घेतो, 1 वर्षानंतर जर तुम्ही स्ट्रेंथ मोजली, 2 वर्षानंतर जर तुम्ही स्ट्रेंथ मोजली, तर हे जे स्ट्रेंथ कोणी देणार आहे, हे कोण देणार आहे तुम्हाला, हे देणार आहे डाय कॅल्शियम सिलिकेट देणार आहे. बरोबर आहे. मग लक्षात ठेवायचं, इनिशियल स्ट्रेंथ कोण देते, C3S देते, आणि फायनल स्ट्रेंथ, अल्टिमेट स्ट्रेंथ कोण प्रोव्हाइड करते तुम्हाला, C2S प्रोव्हाइड करते. बरं, मग हा C2S तुम्हाला का बरं इनिशियल फायनल स्ट्रेंथच देत असणार, का बरं, कारण की याच्यामध्ये काय प्रोसेस सुरू असणार, हीट ऑफ हायड्रेशन प्रोसेस कंटिन्यू सुरू असणार. बरोबर आहे. हा का बरं तुम्हाला इनिशियल स्ट्रेंथ देतो, फायनल का नाही देत, कारण की याच्यामध्ये हीट ऑफ हायड्रेशन प्रोसेस सुरू होते. ज्यावेळेस तुम्ही सिमेंट मध्ये पाणी टाकता, सिमेंट पेस्ट बनवता, तर हा C3S पाण्यासोबत रिएक्शन करतो आणि लवकर सेट होण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हा प्रोव्हाइड काय करते, फक्त इनिशियल स्ट्रेंथ. तुम्हाला माहित आहे ना, जोपर्यंत हीट ऑफ हायड्रेशन प्रोसेस सुरू राहत असते तोपर्यंत तुमचं सिमेंट स्ट्रेंथ घेणं सुरू ठेवत असते. बरोबर आहे. मग हे प्रोसेस, हे जे हीट ऑफ हायड्रेशन स्लो 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 स्टार्ट कोण ठेवते, हा ठेवते, C2S ठेवते. That's why it is responsible for ultimate strength. कळलं. हीट ऑफ हायड्रेशन, रेट ऑफ हायड्रेशन वरती माझं नेक्स्ट लेक्चर आहे कन्सेप्ट ऑफ द डे वरती. ओके, तुमचा पूर्ण टॉपिक इझिली कव्हर होऊन जाणार. चालेल, ठीक आहे. मग हा काय देते तुम्हाला, फायनल स्ट्रेंथ. हा काय देते तुम्हाला, इनिशियल स्ट्रेंथ. ओके, त्याच्यानंतर ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट. ओके, आज थोडीशी माझी तब्येत खराब आहे ऑलरेडी. ओके, 102 टेम्परेचर आहे. स्टील आय एम हिअर फॉर यू. ओके, लेक्चर साठी पण आणि कन्सेप्ट ऑफ द डे साठी पण. ओके, हा, म्हणून जर काही बोलता बोलता स्लीप वगैरे झालं तर लक्ष ठेवता. ठीक आहे. हा, नाही तर मग काय झालं, मास्तरले कोण पडला. ठीक आहे, असं करता नका. चला, काय लागलं याच्यामध्ये, अल्युमिना लागला ना. काय लागला, अल्युमिना. अल्युमिना काय देत होता सिमेंट मध्ये, सेटिंग प्रॉपर्टी. म्हणजे पाणी टाकल्याबरोबर सगळ्यात पहिले सेट होण्याचं काम सिमेंटला. सेट तुम्हाला माहिती ना, सिमेंट मध्ये पाणी टाकल्यानंतर लिक्विड मध्येच राहते का, सेट होते ना, गोटा बनते ना. कोणामुळे बनते, कोणामुळे बनते, तर अल्युमिनामुळे बनते. कोणामुळे बनते, अल्युमिना. अल्युमिना काय करते, सगळ्यात पहिले पाण्यासोबत रिएक्शन करते. सगळ्यात पहिले एक क्वेश्चन नेहमी विचारलाय स्पर्धा परीक्षेमध्ये. ओके, द व्हेरी फर्स्ट कंपाऊंड ऑफ सिमेंट,
द व्हेरी फर्स्ट कंपाऊंड ऑफ सिमेंट स्टार्ट रिएक्टिंग विथ वॉटर. सिमेंट मध्ये पाणी टाकल्यानंतर सिमेंटचा पहिला कोणता कंपाऊंड असा असते तो सगळ्यात पहिले पाण्यासोबत रिएक्शन सुरू करते, तो असते ट्रायकॅल्शियम अल्युमिनेट. कोण असते? ट्रायकॅल्शियम. लक्षात ठेव जा, आपण बोलता बोलता काय बोललो? कंपाऊंड. हे कंपाऊंड होय आणि अल्युमिना काय होय? अल्युमिना केमिकल होय. काय होय? केमिकल सबस्टन्स होय. बरोबर आहे. हा काय होय? हा कंपाऊंड होय. बरोबर आहे. कंपाऊंड म्हणजे जो एकापेक्षा जास्त मटेरियलनी बनलेला असतो त्याला कंपाऊंड म्हणतो आपण. समजलं? हा. मग आता याच्यामध्ये काय? ट्रायकॅल्शियम अल्युमिना आहे, म्हणजे अल्युमिना बी आहे आणि कॅल्शियम बी आहे, म्हणजे झाला नाही एकापेक्षा जास्त, म्हणून याला मी काय म्हणू? याला मी कंपाऊंड म्हणतो. काय म्हणतो? कंपाऊंड. बरोबर आहे. मग हा सगळ्यात पहिले पाण्यासोबत रिएक्शन करते आणि सिमेंटले सेट होण्यासाठी सुरुवात करते. बरोबर आहे. मग हा कोणासाठी रिस्पॉन्सिबल आहे? इट इज यूज फॉर सेटिंग ऍक्शन. कोणती ऍक्शन? सेटिंग ऍक्शन. आणि कोणती सेटिंग म्हणते याला? फ्लॅश सेट. कोणता सेट? फ्लॅश. फ्लॅश म्हणजे लवकर एकदम पाणी टाकल्यावर लवकर सिमेंटला सेट होण्याचं काम कोण करते? हे बदमाश करते. यालाही बदमाश आहे. बरोबर आहे. याले हे तयार झालं, हे तयार झालं म्हणून तुम्हाला तुमच्या जिप्सम मध्ये, म्हणून तुम्हाला तुमच्या सिमेंट मध्ये 2 ते 2.5% काय टाका लागलं? जिप्सम टाका लागलं. तुम्हाला माहिती आहे ना जिप्सम काय म्हणून वापरता तुम्ही सिमेंट मध्ये? रिटार्डर. रिटार्डर म्हणजे काय असते? ऍडमिक्चर ऐकलाय का? रिटार्डर काय करते? सेटिंग टाइमला वाढवते. कारण की हे जर बदमाश लवकर सेट झालं, बरोबर आहे, तर सिमेंट सेट होऊन जाईल पूर्ण. मग हीट ऑफ हायड्रेशन पूर्ण बंद नाही होऊन देईन का? मग तुमचं सिमेंट स्ट्रेन घेईन का त्याच्यानंतर? बिलकुल घेणार नाही. म्हणून आपण याले काउंटरॅक्ट करण्यासाठी, या बदमाशाले काउंटरॅक्ट करण्यासाठी आपण काय टाकतो? जिप्सम टाकतो. ह्या जिप्सम याले रोखून ठेवते. थांबे, सेट नको, थांब, हीट ऑफ हायड्रेशन सुरू ठेवू दे, सिमेंटले स्ट्रेन घेऊ दे. तर ते काउंटरॅक्ट करण्याचं काम कोण करते? जिप्सम. हा प्रश्न स्पर्धा परीक्षेत विचारलाय. टू काउंटरॅक्ट दी C3A विच केमिकल ऍडेड टू दी सिमेंट? कोणतं केमिकल? जिप्सम. लक्षात ठेव. किती पर्सेंट? 2 ते 3% म्हणा. 2 ते 3%. बरोबर आहे. चला, टेट्रा कॅल्शियम अल्युमिनियम फेरेट. आताच मी बोललो होतो काय, कोणतीही गोष्ट तुम्ही किराणातून घ्या, ज्वेलरी मधून घ्या, जगाच्या अख्ख्या कुठेही पाठीवरून घ्या, त्याच्यात प्युअर असते का ते? त्याच्यात काही ना काही कचरा असते. मग आपल्या सिमेंट मध्ये कचरा होता, कोणता होता? सोडा पोटॅश. बरोबर आहे. तो ऑलरेडी तुमच्या याच्यात आला असेल ना? आला असेल. मग त्यांना काहीतरी खराब प्रॉपर्टी दिली असेल ना सिमेंटले? त्यांना काहीतरी खराब प्रॉपर्टी दिलीच असेल. दॅट्स वाय इट इज यूज फॉर पुअर सिमेंटिंग प्रॉपर्टी. ओके. हा काय डिनोट करतो? हा काय इंडिकेट करतो सिमेंट मध्ये? पुअर सिमेंटिंग प्रॉपर्टी. म्हणजे हा सिमेंटला काय खराब प्रॉपर्टी देते. काय प्रॉपर्टी देते? खराब. मग तुम्हाला जर विचारलं who amongst the following is known for the poor cementing property? कोणता? टेट्रा कॅल्शियम अल्युमिनो फोरेट. काऊन? हे कचरा होय, याला वेगळं काढलं आपण. काय काढलं? याले वेगळं काढलं. समजलं? ओके. मग तुम्हाला असं वाटतंय का हा टेट्रा कॅल्शियम अल्युमिनो फोरेट जास्त प्रमाणात बनला पाहिजे? नाही. आणि हे सगळे तुम्ही बनवले काय? कमी म्हणतो नाही. ट्राय कॅल्शियम सिलिकेट 80% टाक असं मी म्हणू शकतो का? नाही. काऊन? कारण की मी जे केमिकल टाकले, लाईम, सिलिका, अल्युमिना, आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशियम, जे काही केमिकल मी टाकले, बरोबर आहे, हे टाकल्यानंतर ऑटोमॅटिक बनले. मी बनवले काय का नाही? सिलिका, ट्रायकॅल्शियम सिलिकेट. तू माझा मित्र होय ना, एक काम कर, तू आहे ना 90% तूच बनून जाय. असं करता येईल का मला? असं बिलकुल जमत नाही. ओके. हा, तर लक्षात ठेव जा. ट्रायकॅल्शियम सिलिकेट किती बनते? 40% बनते. किती टक्के बनते? 40. हा किती बनते? 32%. हा किती बनते? 10%. आणि हा किती बनते? 8%. आणि हा अजून जेवढा कमी बिन तेवढा आपल्यासाठी चांगला आहे. कारण की हा कोणती प्रॉपर्टी देते? कोणती प्रॉपर्टी देते? पुअर सिमेंटिंग प्रॉपर्टी. पुअर म्हणजे खराब प्रॉपर्टी देते सिमेंटला. चालेल. ओके. त्याच्यानंतर हे यांचे कलर आहे व्हाईट, ग्रे, व्हाईट किंवा ब्लॅक. बाय हे बदमाश तसंच आहे. हे ब्लॅक कलर आहे. ब्लॅक कलर बदमाशच राहते. हे पाय ब्लॅकच आहे हे. ठीक आहे. हा, चला मग यांचे नाव हे काय यायचे? जसं तुमचं नाव किती चांगलं असन तरी तुम्हाला तुमच्या घरी वेगळेच नाव देते. काका श्याम्या, काका रोम्या, है ना? तर हे यायचे टोपण नाव. कोणते नाव? टोपण नाव. कोणते? एलाइट, बेलाइट, सेलाइट, फेलाइट. काय नाव लक्षात ठेवायचे? एलाइट, बेलाइट, सेलाइट, फेलाइट. लक्षात आलं? पर्सेंटेज लक्षात आले? हा. मग आता सगळ्यात पहिले ज्यावेळेस मी म्हटलं का हा इनिशियल स्ट्रेन देते. कोणती स्ट्रेन देते? इनिशियल रेंज. तसंच हा गुड मॉर्निंग. तसंच हे रेजिस बी करते काही प्रमाणात. आता हे ट्राय कॅल्शियम सिलिकेट काय करते रे? हे फ्रीजिंग आणि थ्रोइंगला रेजिस करते. कशाला? फ्रीजिंग अँड थ्रोइंग ऍक्शन. याला इम्पॉर्टंट आहे. फ्रीजिंग आणि थ्रोइंग ऍक्शन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही गेले जम्मू काश्मीर. कुठे गेले? जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर हे गरम हवेचं ठिकाण आहे ना का? आर्किटेक्चर नाही, हे थंड हवेचं ठिकाण आहे. कायचं आहे? थंड हवेचं ठिकाण. बरोबर आहे. गेलाय का तू? नाही, जातो आता. ठीक आहे. मग हे जम्मू काश्मीर थंड हवेचं ठिकाण आहे, माहित आहे. मग आता काय झालं रे? आता मी ना त्या जम्मू काश्मीर मध्ये असं म्हटलं मला 1 किलोमीटरचा रोड बांधायचा होता. सिमेंट पेस्ट टाकायची होती. गड्डे पडले सर टाकून देतो म्हटलं सिमेंट पेस्ट अख्खी पुरी त्याच्यात. बरोबर आहे. मग सिमेंट पेस्ट टाकली मी, तर मला माहित होतं सिमेंट मध्ये व्हाईट्स किती राहते? व्हाईट्स शब्द ऐकला का? व्हाईट्स म्हणजे एअर.
व्हॉइड्स म्हणजे काय असते, त्याच्यात एअर पाणी जे जमा असतं ते, ओके, दोन सबस्टन्सच्या मधात, दोन मटेरियलच्या मधात जे काही जागा असते त्याला आपण व्हॉइड्स म्हणतो. तर आपल्या सिमेंटमध्ये किती व्हॉइड्स असते? 40%. किती व्हॉइड्स असते? 40% व्हॉइड्स असते. बरोबर आहे. मग आता मी काय केलंय, सिमेंट पेस्ट टाकली. मग काय झालं रे, सिमेंट पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यात होता व्हॉइड्स. ओके, मग काय झालं, तिथं पडलं दुपारी थोडंसं पाणी. तुम्हाला माहिती आहे ना, जम्मू काश्मीरमध्ये बारीक बारीक पाणी पडत राहते, त्याला तुम्ही काय म्हणता? ड्रिझल. बारीक बारीक, एकदम बारीक बारीक, एकदम म्हणजे असं उभं राहिलं तर अंगाला लागत बी नाही. एखादा घंटा उभं राहते तर काहीच नाही, असं वाटतं काही नाही. मग रात्रभर राहा, तुमचा नाही बर्फ बनला तर शर्यत आहे मग. बरोबर आहे. तर मग हे दुपारीचं पाणी 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 पडत राहिलं आणि तुमच्या सिमेंटमध्ये व्हॉइड्स होता, तर हे पाणी कुठं जाऊन बसलं? त्या सिमेंटच्या व्हॉइड्स मध्ये जाऊन बसलं. बरोबर आहे. मग आपण हा कन्सिडर करू, हे सिमेंटचे होते काहीतरी व्हॉइड्स असे, का? याच्यात हे पाणी जाऊन बसलं, याच्यात हे पाणी जाऊन बसलं. मग काय झालं? मग रात्र झाली. काय झाली? रात्र झाली. रात्र झाल्यानंतर तिचं टेम्परेचर 0च्या खाली, म्हणजे थंड एकदम. थंड त्या पाण्याचं काय बनन? पाण्याचं काय बनन? बर्फ बनन. म्हणजे काय झालं? फ्रीज. काय झालं ते? त्याला कोणता पॉईंट म्हणतो आपण? फ्रीजिंग पॉईंट. कोणता पॉईंट? फ्रीजिंग पॉईंट. बिलो 0 डिग्री सेल्सिअस. मग झाला या पाण्याचा बर्फ. मग आता तुम्ही तुमच्या घरचं उदाहरण आठवा. आपले फ्रीज उघडा, फ्रीज मध्ये तो आईस क्यूबचा हे राहते एक, बरोबर आहे. त्याच्यात तुम्ही थोडंसं पाणी टाका किंवा भरून पाणी टाका, तो बर्फ त्याच्यापेक्षा जास्त व्हॉल्यूमचा बनते ना. सॉलिड नेहमी जास्त व्हॉल्यूमचा बनते ना. मग याच्यात पाणी झालं होतं कमी, भरलं याच्यात कमी, बर्फ झाला, तर बर्फाचा व्हॉल्यूम कसा झाला असेल? जास्त झाला. म्हणजे व्हॉइड्सचा व्हॉल्यूम वाढला नाही का रे? त्याच्या अंदर जे पाणी होतं त्याचाच व्हॉल्यूम वाढला ना. बरोबर आहे. परत सकाळी थोडस सूर्यकिरण निघाली थोडीशी, परत या बर्फाचं काय बनलं रे? पाणी बनलं. परत रात्र झाली, परत त्या पाण्याचं काय बनन? बर्फ. म्हणजे असा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स काय काय होत गेला? वाढत वाढत गेला. दॅट इज कॉल्ड एज फ्रीजिंग पॉईंट. मग असं चालते का तुम्हाला? व्हॉइड्सचा व्हॉल्यूम जर वाढून राहिला तर सिमेंट तुमचा स्ट्रेन देईल का? बिलकुल देणार नाही. मग या गोष्टीपासून जो तुम्हाला वाचवते तो असते ट्रायकॅल्शियम सिलिकेट. कोण असते? ट्रायकॅल्शियम सिलिकेट. तसंच जर तुमच्या सिमेंट मधलं काही केमिकलचे अटॅक झाले असन, केमिकल ऍसिड रेन जर झाली, बरोबर आहे, मग तो केमिकल, आता ऍसिड मधला केमिकल आणि तुमच्या सिमेंट मधले केमिकलच आहे ना हे, याच्यामध्ये रिएक्शन झाली तो जमन का कार्यक्रम आपला कार्यक्रम जमणार नाही. मग या केमिकल अटॅकले जो रेजिस्ट करते तो असते डायकॅल्शियम सिलिकेट. कोणाला रेजिस्ट करते? तो केमिकल अटॅकले. समजलं? मग तुम्हाला जर कोणी विचारलं केमिकल अटॅकला रेजिस्ट करणारा सबस्टन्स कोण, तर डायकॅल्शियम सिलिकेट. फ्रीजिंग आणि थॉइंगला रेजिस्ट करणारा आयटम कोण, कंपाऊंड कोण, तर ट्रायकॅल्शियम सिलिकेट. समजला टॉपिक? अशा प्रकारे आपला आजचा हा सगळा बॉक्स कंपाऊंडचा टॉपिक होता. एक्सपेक्ट करतो की तुम्हाला सगळ्यांना हा समजला असेल. किंवा काही गायडन्सची गरज आहे त्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल, ओके, जे काही असतील त्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर इथे शो केलेला आहे. 7821951804 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करून मला बॅचच्या फीचर्स बद्दल माहिती विचारू शकता. ऍडमिशन साठी ऑलरेडी मी नंबर तुम्हाला दिलेला आहे. चालेल? ओके, भेटूया पुढच्या कन्सेप्टला. ओके, अशाच पद्धतीने आपला कन्सेप्ट सुरू राहणार. पण लक्ष द्या सगळ्यांनी, आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या, बिकॉज आता आपल्याकडे वेळ फारसा कमी राहिलेला आहे. आता हे टाइमपास करून जमणार नाही. ओके, सिरियस व्हा. तर अशा प्रकारे आजचा आपला कन्सेप्ट ऑफ द डे होता. ओके, लगेच लक्षात घ्या 7 जून पासून, ओके, 7 जून पासून आपली सिलेक्शन बॅच, जे आपण नाव दिलं आहे सिलेक्शन बॅच, याच्यामध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलंय, बॅचचे विद्यार्थी असो, ओके, युट्यूबचे विद्यार्थी सगळ्यांना, ओके, जवळपास 80% पोरं आपल्या सिलेक्शन बॅच मध्ये सिलेक्ट होणार म्हणजे होणार. ओके, तेवढी मेहनत घ्यायसाठी आपण सगळे तयार आहेत. विद्यार्थी देखील तयार आहे, मी देखील तयार आहे, आपली पूर्ण टीम देखील तयार आहे. ओके, मी म्हणाला 100% सुद्धा म्हणू शकलो असतो, पण काही ना काही कचरा कुठं ना कुठं प्रेझेंट असते. मग त्या कचऱ्याची गॅरंटी आपण घेऊ शकतो का? बिलकुल घेऊ शकत नाही. म्हणून जे हिरे असणार आहे त्या हिऱ्यांचं मात्र इथे सिलेक्शन होणार आहे. 7 जून पासून या बॅचला सुरुवात होतील. कुठल्या एक्झाम? टीपीए टाउन प्लॅनिंग असिस्टंटची जाहिरात येणार आहे. वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मध्ये जवळपास 800 पदांची जाहिरात येणार आहे. वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटची एक्झाम तुमची होणार आहे. त्यानंतर बीएमसीच्या जेईची एक्झाम, बीएमसीची एसईची एक्झाम, सब इंजिनियर असो, ज्युनियर इंजिनियर असो, ओके, आणि सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन ज्या काही जाहिराती निघेल, जून जुलै पासून जाहिरातीला सुरुवात होईल. ऑगस्ट पर्यंत सगळ्या जाहिराती येतील आणि सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तुमच्याकडे पेपर असेल. तर तुमच्याकडे आताही एक 4 ते 5 महिन्याचा चांगला कालावधी आहे. नियमित जर आपण सगळ्यांनी याच्यावर मेहनत केली तर नक्की हा आकडा, ओके, माझं जे टार्गेट आहे हे माझं टार्गेट कंप्लीट होणार आणि तुमचं सुद्धा एक एम, तुमचं सुद्धा एक स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार. ती बॅच आपण 7 जून पासून स्टार्ट करतोय. याच्यामध्ये या सगळ्या फॅकल्टी टेक्निकल नॉन टेक्निकल साठी तुमच्यासाठी अवेलेबल असणार. दररोज 5 तासांचे लेक्चर, प्रत्येक विषयासाठी तज्ञ फॅकल्टी, 5 फुल सिलेबस टेस्ट या ठिकाणी असणार आहे. टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार प्रत्येक विद्यार्थ्यांकडे पर्सनल मेंटरिंग तुम्ही करत असतो आणि बॅच ऑनलाईन बॅचचा असेल तुमच्याकडे 6 महिन्यापर्यंत आणखी जास्त तुम्ही एक्सटेंड करू शकता.
तो अशा स्वरूपाची ऑनलाईन ऑफलाईन बॅच तुमच्याकडे असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये काही इन्क्वायरी करायची आहे, बॅच जॉईन करायची आहे, त्यांनी 8686349494 या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक सुद्धा दिली आहे. ते रजिस्ट्रेशन लिंक तुम्ही भरून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. आमची टीम लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या कन्सेप्ट ऑफ द डे.